सादर करत आहे 100 कौरवांची नावं. दुर्योधन, युयुत्सु, दुःशासन, दुस्सल, दुशल, जलसंग, सम, सह, विंद, अनुविंद, दुर्धर्ष, सुबाहु, दुष्प्रदर्शन, दुर्मर्शन, दुर्मुख, दुष्कर्ण, सोमकीर्ती, विविंशती, विकर्ण, शल, सत्व, सुलोचन, चित्र, उपचित्र, चित्राक्ष. चारुचित्र, दुर्मद, दुर्विगाह, विवित्सु, विकटानन, उर्णनाभ, सुनाभ, नंद, उपनंद, चित्रबाण, चित्रवर्मा, सुवर्मा, दुर्विरोचन, अयोबाहू, चित्रांगद, चित्रकुंडल, भीमवेग, भीमबल, बलाकी, बलवर्धन, उग्रायुध, सुषेण, कुंडोदर, महोदर, चित्रायुध. निषंगी, पाशी, वृंदारक, दृढवर्मा, दृढक्षत्र, सोमकीर्ती, अनुदर, दृढसंग, जरासंग, सत्यसंग, सत्सवाक, उग्रश्रवा, उग्रसेन, सेनानी, दुष्पराजय, अपराजित, पंडितक, विशालाक्ष, दुराधर, आदित्यके, बहाशी, नागदत्त, अग्रयायी, कवची, क्रथन. दृढहस्त, सुहस्त, वातवेग, सुवची, दंडी, दंडधार, धनुग्रह, उग्र, भीमस्थ, वीरबाहू, अलोलुप, अभय, रौद्रकर्मा, दृढरथाश्रय, अनाधृश्य, कुंडभेदी, विरावी, प्रमथ, प्रमाथी, दीर्घरोमा, दीर्घबाहू, व्यूढोरू, कनकध्वज, कुंडाशी, विरजा. आणि या 100 कौरवांची एकमेव बहीण होती दुश्शला. जिचा पती होता जयद्रथ. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सर्व कौरवांना एकट्या भीमाने ठार केलं होतं. फक्त विकर्णाला ठार करतेवेळी त्याने हात जोडून त्याची पहिले क्षमा मागितली, कारण तो एकमेव कौरव होता जो द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेस पांडवांच्या बाजूने बोलला होता. धन्यवाद.